जय भीम मित्रांनो. तथागत लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 27 ऑगस्ट आहे, वेनसडेचा दिवस, गणेश चतुर्थीचा दिवस. आणि कालचा अनालिसिस व्हिडिओ आपण बनवला नाही कारण आजच्या दिवस सुट्टी होती, ऑफ होता आणि काही पर्सनल कामं होती काल, त्याच्यामुळे तो अनालिसिस व्हिडिओ एनिवेज आपण उद्याच्या दिवसासाठी प्रेडिक्शन देणार आहोत आणि कालचं अनालिसिस करणार आहोत. सो टुडे इट वॉज अ गॅप. सो म्हटलं आज हा व्हिडिओ आपण बनवूया, अनालिसिस व्हिडिओ. तर मित्रांनो, काल जसं जर तुम्हाला जर नीट आठवत असेल फ्रेंड्स, तर मंडेच्या दिवशीच मी सांगितलं होतं की वेनसडेला सुट्टी आणि थर्सडेला मंथली एक्सपायरी आहे निफ्टी आणि बँक निफ्टीची. बट वेनसडेला सुट्टी आल्यामुळे मला असं पर्सनली असं वाटत होतं की ट्युसडेलाच ती एक्सपायरी होऊ शकते आणि एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे फ्रेंड्स. काल मार्केटने एक बिग मोमेंटम दिलेला आहे, एक शार्प फॉल दिलेला आहे. ठीक आहे, जे सगळ्यांचं एक्सपेक्टेशन होतं की सगळे म्हणत होते की 700-800 पॉईंट इकडनं मार्केट रॅली करेल, बुल रन येईल, बुलिश वातावरण असेल. बट तिकडनं मार्केट एक्झॅक्टली कोसळलं आणि आपण ज्या लेवल सांगितलेल्या फर्स्ट कॅन्डल तिथेच गॅपडाऊनची ओपनिंग झाली. त्यानंतर कॉन्टिन्युअस काल मार्केट त्याच्या खालीच ट्रेड करत होतं. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे चार्ट वरती जास्त चांगल्या पद्धतीने बेटर वेने समजून घेऊया. मलाही समजवायला, एक्सप्लेन करायला ते जास्त बेटर होईल आणि तुम्हालाही समजायला इझी होईल. ठीक आहे, तर 1% इथे आपल्याला बघतोय आपण फ्रेंड्स. निफ्टीमध्ये डाऊनफॉल आहे, 255 पॉइंट्स निफ्टी डाऊन आहे. 24,712 अशी क्लोजिंग आहे स्पॉटला. आणि बँक निफ्टीमध्ये बघतोय 54,450. ठीक आहे, तर मित्रांनो, बँक निफ्टीने 54,500 चा एक इम्पॉर्टंट हर्डल, एक मेजर लेवल, ही सुद्धा ब्रीच केलेली आहे. आणि निफ्टीने 24,777 ची जी त्याची एक इम्पॉर्टंट लेवल होती ती ब्रीच करून ऑलमोस्ट 712 म्हणजे 700 च्या आसपास क्लोजिंग दिलेली आहे. तर इकडनं अजून एक थोडीशी जरी डाऊनफॉल आला आणि जर तिकडे मार्केटने सस्टेन केलं, ठीक आहे, 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती 1 or 2 कॅन्डल्स, मॅक्सिमम 3 कॅन्डल्स, तर वी कॅन एक्सपेक्ट मोर फॉल. ठीक आहे. सो बँक निफ्टीची क्लोजिंग 54,450 आपण ऑलरेडी सांगितलं, ऑलमोस्ट 700 पॉईंट्स डाऊन होती, 1.25% डाऊन होती. ठीक आहे फ्रेंड्स, तर हे झालं बँक निफ्टीचं आणि निफ्टीचं क्लोजिंग. आणि आता मी तुम्हाला इथे दाखवतो फ्रेंड्स निफ्टी 50चा चार्ट ऑन 15 मिनिट्स टाइम फ्रेम. ठीक आहे, तर हा जो बॉक्स आहे हा आपण परवा प्लॉट करून ठेवला होता ऑलरेडी मंडेच्या दिवशी. ठीक आहे फ्रेंड्स, त्याच्या लेवल्स आपण सांगितले होते. फॉर द अपर साइड 25,025 अँड फॉर द डाऊन साइड 24,888. आणि जसं तुम्ही इथे बघत असाल की फर्स्ट कॅन्डल 15 मिनिट्स टाइम फ्रेमची 24,888 च्या लेवलला स्टार्ट झाली, पण त्यानंतर जे मार्केट क्रॅश झालं, त्यानंतर मार्केटला उठताच आलं नाही आणि मार्केटने शेवटला 3 वाजता सुद्धा एक बिग बार कॅन्डल बनवली आणि तिथे सुद्धा मार्केटने अगेन एक डाऊन साईडला ट्रेड दिला. ठीक आहे, कारण मोस्ट ऑफ द लोकांचं म्हणजे रिटेलर्सची एक नॉर्मल थिंकिंग असते. त्यांना असं वाटतं की आता एवढं मार्केट पडलंय, आता शेवटच्या जाता जाता 1-2 कॅन्डल मध्ये तरी एक अपमूव्ह देईल, थोडस कव्हर अप करायचा प्रयत्न करेल. बट झालं एक्झॅक्टली उलट, त्यांना सुद्धा ट्रॅप केलं आणि मार्केटने अजून डाऊनफॉल मुवमेंट दिली. ठीक आहे, आणि टेलिग्राम चॅनलला मी फ्रेंड्स 9:22 ला, एक्झॅक्ट 9:22 ला मी ट्रेड दिला होता, एकच ट्रेड दिला होता. कारण एवढा जो मोमेंटम मला म्हणजे जी प्राइस ऍक्शन क्रिएट होती, जो मोमेंटम दिसत होता, ठीक आहे, जो व्हॉल्यूम दिसत होता मला पुट साईडला, त्यामुळे मी हेजिंग वगैरे साठी दोन साईडचे, सी साईड आणि पी साईड असं नाही देता फक्त पी साईडचा ट्रेड दिला होता, फक्त पुट साईडचा. आणि 9:22 ला तो दिला होता. 9:38 ला त्याचा फर्स्ट टार्गेट अचीव्ह झाला आणि 9:45 ला त्याचे दोन्ही टार्गेट अचीव्ह झाले. तर फ्रेंड्स, बँक निफ्टीचा एक लॉट ऑलमोस्ट 30-35 ची लॉट साईज आहे आता. आणि 100 पॉइंट्स मीन्स तुम्ही कॅल्क्युलेट करून तुम्हीच कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, तर 9:40 ला टार्गेट अचीव्ह झाले होते विदिन 18 मिनिट्स. ठीक आहे, दॅट इज द पॉवर ऑफ अनालिसिस. मला हे सांगायचंय की हा अनालिसिसची एक पॉवर आहे. ठीक आहे फ्रेंड्स, हे झालं बँक निफ्टीचं. आता आपण निफ्टीचा चार्ट बघत होतो. निफ्टीचा चार्ट वरती आपण डाऊनफॉल बघितलेला आहे. हा कालचा बॉक्स होता, तो आपण इथून डिलीट करत आहोत. आणि उद्याच्या लेवल्स बँक निफ्टी मध्ये आपण इथे प्लॉट करून ठेवणार आहोत, आजच जसं आपण युजली नेहमी करतो. ठीक आहे फ्रेंड्स, वेट अ सेकंड. रेक्टँगल गेला, रेक्टँगल.
प्राइस रेंज ते हा इथे आहे रेक्टँगल एक्झॅक्टली. सो फ्रेंड्स, उद्याच्या दिवसासाठी जास्त काही अकॉर्डिंग टू मी, मंडेला जसं मी सांगितलं होतं की ट्यूजडेलाच एक्सपायरी होऊ शकते, थंबनेल मध्ये सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर उद्याच्या दिवशी मला असं काही वाटत नाही की फार काही मोठी मोमेंटम येईल किंवा मंथली एक्सपायरी असं काही वाटेल, कारण ऑलरेडी ती मूव्ह झालेली आहे. उद्याचा दिवस जस्ट एक फॉर्मॅलिटी डे असू शकतो, बट स्टील मार्केट आहे, वी हॅव टू रिस्पेक्ट इट. त्या लेवल्सला रिस्पेक्ट केलं पाहिजे, मार्केटला रिस्पेक्ट केलं पाहिजे, म्हणून आपण ज्या लेवल्स आहेत त्या उद्याच्या दिवसासाठी अशा प्लॉट करणार आहोत की आजच्या म्हणजे 24,800 ही जी एक लेवल आहे ही आपण अप्पर साइडला घेणार आहोत, कारण तीच ट्यूजडेच्या दिवसाची फर्स्ट 15 मिनिट्स कॅन्डलचा बॉटम होती ऑलमोस्ट. ठीक आहे. आणि 24,666 ही एक डाऊन साइडला लेवल घेणार आहोत. 666 घेण्यापेक्षा आपण सायकोलॉजिकल लेवल्स घेऊया 650. ठीक आहे. सो 24,800 फॉर द अपर साइड अँड 24,650 फॉर द डाऊन साइड अशी लेवल असणार आहे 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती फॉर द टुमॉरोज मंथली एक्सपायरी फॉर थर्सडे. ठीक आहे, निफ्टीची. हे झालं निफ्टीचं. आता फ्रेंड्स आपण बघूया बँक निफ्टीचं. तर बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, एकच ट्रेड दिला होता, पुट साइड दिला होता, 922 ला दिला होता, 938 ला त्याचा फर्स्ट टार्गेट आणि 940 ला त्याचे दोन्ही टार्गेट्स अचीव्ह झाले होते. ठीक आहे फ्रेंड्स, ह्या दोन कॅन्डल मध्ये सगळं झालं होतं. त्यानंतर आपण एक्झिट घेतला होता, म्हणजे नंतर ह्या साइड वेज मोमेंटम मध्ये थांबण्यात काही अर्थ नव्हता. ह्या ज्या येल्लो लाईन्स तुम्ही बघताय फ्रेंड्स, ह्या वीकली एक्सपायरीच्या म्हणजे वीकली अनालिसिसच्या लाईन्स होत्या. आता ह्या लेवल्स वरती मार्केट किती वेळ थांबतंय, ट्रेड करतंय बघूया आपण. ऑलराईट, मी इकडनं कालचा जो बॉक्स आहे तो डिलीट करतो. नेहमीप्रमाणे ही फर्स्ट कॅन्डल आहे, त्यामुळे फर्स्ट कॅन्डलचा फ्लॅग इथे देतो. ऑलराईट, आणि उद्यासाठी ज्या लेवल्स आहेत ज्या आपण प्रेडिक्ट करणार आहोत बँक निफ्टीसाठी, त्या इथे प्लॉट करून ठेवतो रेक्टँगल शेप मध्ये. ठीक आहे. इथे सुद्धा बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपण ऍक्च्युली 24,600 ही एक अपसाइडला लेवल घेणार आहोत, कारण तीच एक लेवल ऑलमोस्ट निफ्टी मध्ये जशी आपण फर्स्ट कॅन्डलचा बॉटम घेतला ऑलमोस्ट तशीच लेवल आहे ती इथे. ठीक आहे, बट सायकोलॉजिकल लेवल आहे. आणि उद्याच्या दिवशी मला पर्सनली, परत एकदा सांगतो फ्रेंड्स, पर्सनली मला जास्त वाटत नाहीये की काही मोमेंटम येणार आहे, बट स्टील मार्केट आहे, लेवल आहे, रिस्पेक्ट करायला लागेल. डेली ट्रेड आहे, म्हणजे त्याच्या लेवल्स प्लॉट करायला लागतील. ठीक आहे. तर 54,600 फॉर द अपर साइड अँड 54,300 फॉर द डाऊन साइड बॉटम साठी. ठीक आहे, ह्या लेवल्स आपण ऑलरेडी इथे प्लॉट करून ठेवत आहोत. तर बघूया उद्याचा दिवस कसा असेल, ह्या लेवल्सला रिस्पेक्ट करेल की नाही करेल, मार्केटमध्ये कोणत्या दिशेला ट्रेड येऊ शकतो, मार्केट कसं रिॲक्ट करेल. कारण ऑलरेडी मंथली एक्सपायरी जी आहे त्याच्यासाठी जे म्हणजे एक्सपायरी मोमेंटम जी होती, एक्सपायरी ट्रेड जो होता तो ऑलरेडी काल ट्यूजडेला होऊन गेलेला आहे. आता लेट्स सी की उद्या टॅरिफ, हे जे टॅरिफ चालू आहे, टॅरिफ पे टॅरिफ हे जे एक चालू आहे सध्या ट्रम्पचं, तर बघूया ट्रम्पला पाहिजे की ट्रम्प तात्याला नोबल पुरस्कार पाहिजे. आपल्या इकडचे जे साहेब आहेत त्यांना एक्स पीएम शी बरोबरी करावीशी वाटते. म्हणजे जसं इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये त्यांनी युएसचे प्रेसिडेंट त्यांचे फोन वगैरे उचलले नव्हते, तसा काहीतरी स्टंट काल आपल्या इकडूनही झाला की ट्रम्पचे फोन उचलले नाही. ह्याचं वृत्त जर्मनीच्या एका वृत्तपत्राने इंडियाला सांगितलं. मग आपले जे हे जे सगळे मीडिया आहेत, मीडिया हाऊसेस आहेत, हे नेमकं काय कव्हर करतात आय डोंट नो. तो आपला भाग नाहीये. आपलं काम आहे स्टॉक मार्केट अनालिसिस करणं, स्टडी करणं, त्यातून प्रॉफिट कमवणं, नॉलेज घेणं, जास्तीत जास्त आपल्या नॉलेजमध्ये
भर करणं. ठीक आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशी परत एकदा सांगितलं, बॅक टू अवर टॉपिक येऊया, की जसं मी मगाशी सांगितलं की 9:22 ला ट्रेड दिला होता, 9:40 ला ट्रेड म्हणून एक्झिट घेतला होता. विदिन 18 मिनिट्स आपण ऑलमोस्ट त्या 100 पॉइंट्स मधून जे काय आपलं टार्गेट म्हणजे एक आपण अचीव केलं. मी मगाशी पण सांगितलं, कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा की किती अमाऊंट होऊ शकते ती. तर हे जे माझे ट्रेड्स असतात, जे माझे पर्सनल ट्रेड्स असतात, जे मी तुमच्या नॉलेज आणि एज्युकेशन पर्पज साठी तुमच्याशी शेअर करत असतो, ते जर तुम्हाला टाइमली मिळावेत असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जाऊन नक्की जॉईन करा. आणि तुमच्या नॉलेजमध्ये प्रॉफिटमध्ये काहीही भर पडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम जय शिवराय नक्कीच लिहा. डाऊट विचारा, क्वेरीज विचारा. ठीक आहे फ्रेंड्स, स्वतः स्टॉक मार्केट शिका, फायनान्शियल फ्रीडम अचीव करा, फायनान्शियल लिटरसी शिकून घ्या. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम जय शिवराय.